हरिओम, माझं नाव सौ अंजली वीरापोळ, बारामती उपासना केंद्र, जिल्हा पुणे। ॲक्च्युली असं रोजच्या आयुष्यात आपल्याला खूप अनुभव येत असतात की जे अनुभव आहे हे पण आपल्याला पटकन कळत नाही। साधं अलार्म वाजण्यापासनं की कधीतरी आपल्याला लवकर उठायचं असतं पण अलार्म नकळत लावायचा राहतो, पण तो बापू आपल्याला काळजी असते त्याच्यामुळे बरोबर त्या वेळेत उठवतात आपल्याला। रिसेंटली एक अनुभव म्हणजे मागच्याच महिन्यातला आहे माझा। मी जॉब करते, 9 to 6 असं टायमिंग आहे माझं। जॉबवरनं मी ऑफिसमधनं निघाले, जरा काम होतं म्हणून वेगळ्या रोडनी आले। तो रोड पूर्ण रहदारीचा, म्हणजे रोजचे ट्रक्स, बसेस असे खूप तिथे वाहतूक असते। मी गाडी चालवत होते, माझ्या शेजारूनच जस्ट 2 मिनटं आधी ट्रक एक गेला, एक बस गेली आणि एक 4 व्हीलर पास झाली। मी माझ्या धुंदीत गाडी चालवत होते, रोड डिवायडरच्या पलीकडच्या साईडनी एक जस्ट आवाज आला टायर फुटल्यासारखा। मी मनात धस्स झालं, म्हटलं अरे बिचाराचं काय होईल त्या 2 व्हीलरवाल्याचं की त्याचा गाडीचा टायर फुटला आहे तर कसं व्हायचं त्याचं। पण थोडं पुढे गेले आणि माझीच गाडी वायबल व्हायला लागली। मला वाटलं टायर पंक्चर झालं असेल। मी हळूच साईडला घेतलं, बघितलं तर मी माझ्या नजरेने बघितलं की जे टायर पंक्चर झालं आहे असं मला वाटलं। मी माझ्या मिस्टरांना फोन केला, ते म्हणाले ठीक आहे मी निघालो आहे कंपनीतनं, मी डायरेक्ट तिथे येतो। हा साधारण देवीचं देऊळ तिथे एक जवळ आहे, तर ते म्हणाले ठीक आहे आपण देवळाच्या इथे गाडी ठेवू आणि रात्री जरा उशिरा ती गाडी घ्यायला जाऊ। मग साधारण घरी पोचलो। हे सगळं शनिवारचा दिवस, इकडे उपासना सुरू होती, मनात धाकधूक की आपल्याला उपासनेला जायचं आहे पण जाता येत नाही आहे। मग ते बहुतेक स्वस्तिक्षम संवाद इकडे सुरू झाला होता आणि तिकडे आमचं मनोमन प्रार्थना सुरू होती बापूंना की तुम्ही काहीतरी असं करा की जे पटकन यातनं बाहेर पडता येईल। मग ते आलेत, त्यांनी गाडी आम्ही तिथे लावली, घरी आलो। घरी येऊन परत मग रात्री जरा उशिरा ती गाडी घ्यायला गेलो। माझी गाडी घेऊन आता ती गाडी पंक्चर झालेली। जेंट्स लोकांना जनरली सवय असते की पुढे बसून गाडी चालवता येते त्यांनी तशी गाडी चालवली। आम्ही पंक्चरच्या दुकानाच्या तिथे गेलो, नेमकं ते दुकान बंद, पण कधी नव्हे ते त्या पंक्चरच्या दुकानाच्या इथे पाटी होती आणि त्याच्यावर त्या माणसाचा नंबर होता। त्या नंबरवरनं त्याला फोन केला, त्याला मी माझं नाव सांगितलं आणि खूप ओळख असल्यासारखा हां बोला मॅडम असं तोही बोलला। तो म्हणाला मॅडम मी तर नाही आहे म्हणे आत्ता, पण मी उद्या माझ्या माणसाला पाठवतो। दुसऱ्या दिवशी रविवार होता, सकाळी त्याचा माणूस आला। तो गाडीच्या टायरची कंडिशन बघून तो माझ्याकडे 2 मिनटं बघत बसला। हो मॅडम काय आहे म्हणे हे, म्हटलं काय झालं आहे, तर तो म्हणाला मॅडम टायर फुटलं आहे म्हणे हे। म्हटलं त्याच्यानंतर पण मी एक जवळपास 100 मीटर गाडी चालवली, तर तो म्हणाला अवघड आहे म्हणे मॅडम तुमचं, एवढं टायर फुटलेलं असताना तुम्ही गाडी चालवली कशी। आणि त्या क्षणाला असं जाणवलं की नाही आपले बापू आपल्या सोबत आहे आणि फक्त तेच असं करू शकतात। हरिओम, श्रीराम, अंबज्ञा।